वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। कोकणात उबाठाला मोठा धक्का बसणार आहे। राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असून शिर्डी येथील 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना उभाटाला अहोटी लागायला सुरुवात झालेली आहे अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। उद्धव ठाकरेंना जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारतात, नंतर वाऱ्यावर सोडतात असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेस खासदार कल्याण काळे उपस्थित होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं। नजर लागल्यासारखे लोक सत्तारांच्या मागे लागलेत, मात्र आम्ही नेतृत्वाला जपण्याचं काम करू असं कल्याण काळे म्हटलंय। मंत्रिपद हुकल्यावरून शेरोशायरी करत सत्तारांनी सूचक विधान केलं। मी पुन्हा येईन असं म्हणत एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सपत्नीक जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। यावेळी तळी भंडारा करण्यात आला। मल्हार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राम शिंदेंच्या हस्ते पार पडला। बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर केल्यानंतर कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आलेले आहेत। या घटनेमुळे कराडसाठी जेलमध्ये पलंग मागवल्याच्या चर्चा रंगल्यात। यावर रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय, तर पोलिसांसाठी पलंग मागवल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद झाल्यानं राडा झाला। या राड्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जळगाव पोलिसांनी पाळधी गावातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज जमा केलंय। दरम्यान व्हिडिओ बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध घेतला जातोय। पाळधी जाळपोळ प्रकरणात दोन्ही गटांना दिलेल्या तक्रारीवरून 30 ते 35 जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली आहे। न्यायालयानं या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आणि आता एक मोठी बातमी, बीड शहर पोलीस ठाण्यात नवीन 5 पलंग आणण्यात आले होते। विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड आहे आणि त्यामुळे हे पलंग नेमके कुणासाठी आणले याची चर्चा सुरू झाली होती। आमदार रोहित पवार यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले होते। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला। राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे। एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे। एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वायफाय सुविधा विनामूल्य मिळणार आहे, त्यामुळे मोबाईल इंटरनेट सुरू ठेवता येईल। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला। कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। सरत्या वर्षाखेरीज धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आहे आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। तापमानामध्ये 4 अंशांनी वाढ झाल्यानं दिवसाचा पारा 37 अंशांवर जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाली असून येत्या 8 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करा असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत। एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील असंही त्यांनी म्हटलं। मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालंय। ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करते। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान देण्यात आलंय। याचा आता लेखापरीक्षण होणार असून खर्चाची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। राज्यातील शाळांमध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्यासाठी
प्रजासत्ताक दिनापासून उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले। त्या ध्वजवंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा आणि खेळ असे उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रजासत्ताक दिनाची यापुढे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाहीये। महाराष्ट्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनानं शाळेमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले। थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी पुणे पालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। त्यानुसार थकबाकीदारांच्या मिळकतीचं नळजोड तोडण्यात येणार आहे। यासाठी परिमंडळ निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। डिसेंबरमध्ये जीएसटीच्या रूपाने 1.77 लाख कोटी रुपये गोळा केले गेले। गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं होतं। त्या तुलनेनं ते आता 7.3% वाढलेलं आहे। शासकीय खरेदी केंद्रावर धान आणि भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे। त्याकरता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती। मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं शासनानं नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत वाढ दिली आहे। राज्यातील बाजारात जवळपास 2,17,904 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2,451 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात मक्याची 5,098 इतकी आवक झाली आहे तर त्याला 2,303 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। चाळीसगाव येथील बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक म्हणजेच 800 क्विंटल इतकी झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,374 इतकी आवक झाली आहे तर सोयाबीनला 4,032 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। नवीन वर्षात तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सोन्या चांदीचा भाव उच्चांक ठरला असून सोन्यामध्ये 10 ग्रॅम मागे 13,200 रुपयांनी तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 17,000ची वाढ झाली। तर विशेष म्हणजे दर वाढ होऊन देखील सोन्या चांदीची विक्रमी विक्री झाली आहे। भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला। यावेळी विनोद कांबळीनं नवीन वर्षाचा आनंद घ्या, दारूचं व्यसन करू नका, व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं, व्यसनमुक्त आणि आनंदी राहा असा सल्ला चाहत्यांना दिला। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झाली आहे। डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी झाली आहे। मका आणि करडईच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारीच्या पेरणीमध्ये घट झाली आहे। जानेवारी अखेर रब्बीतील पेरण्या होतात त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं डिजिटल देयक कंपन्यांसाठी मुदत 2 वर्षांनी लांबवलेली आहे। बाजार हिस्सा 30% मर्यादेमध्ये राखला जावा यासाठी एनसीपीआयनं मुदत लांबवली आहे आणि या निर्णयामुळे या क्षेत्रातील सर्वाधिक बाजार हिस्सा असणाऱ्या गुगल पे आणि फोन पेला मोठा दिलासा मिळाला आहे। बँकांच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये सलग 5व्या महिन्यात घट नोंदवण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून हे समोर आले। वैयक्तिक कर्जांवरील मध्यवर्ती बँकेच्या निर्बंधानंतर बँकांच्या कर्जवाढीला लक्षणीय पाचर बसली आहे। मुंबई उच्च न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगाराच्या जागेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचा परिसर आणि शौचालय स्वच्छ करण्याचं कार्य यामध्ये दिलं जाणार असून उमेदवाराला 52,000 पगार देण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याचं समोर आलं। या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेनं 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। सध्या अग्निशमक दलाच्या ताफ्यामध्ये 22 बंब आणि 5 टँकर आहेत। त्यामुळे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे। यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यास 15 ते 16 मजल्यापर्यंत पाणी मारण्याची क्षमता असणारे 5 बंब घेतले जाणार आहेत। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे। मात्र सेलिब्रेशन करताना नागरिकांनी नियमांच्या चौकट मोडून जल्लोष केला। अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल 90 लाखांचा दंड चलनाद्वारे वसूल केलाय। नवी मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं पुन्हा सोप्या पर्यायाची निवड केली आहे। पुन्हा 3 महिन्यांसाठी टँकर बंदी करण्यात आली आहे। 4 जानेवारीपासून 4 मार्चपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे। वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते आहे। तापमानाचा पारा घसरल्यानं हृदयविकारासह श्वसन विकाराचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। गौतम अदानींना नव्या वर्षात जोरदार धक्का बसलाय। तामिळनाडूच्या द्रमुक सरकारनं राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचं ग्लोबल टेंडर रद्द केलंय। आणि
आणि आता एक मोठी बातमी. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्यानं नियुक्त्या रखडल्या आहेत. मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा स्वतःच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे, तर महत्त्वाच्या जिल्ह्यांवर कोणत्या पक्षाचा पालकमंत्री होणार याचा तिढा अजूनही कायम असल्यानं या नियुक्ती रखडलेल्या आहेत. राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही तर हा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रायगड, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यासह 10 ते 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सोडवण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठका झाल्या, मात्र यामध्ये तिढा काही सुटला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुन्हा एकदा तिघांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. जर बैठकीमध्ये तिढा सुटला नाही तर दिल्ली दरबारी हा प्रश्न जाऊ शकतो. गेल्या वर्षी 31 मार्चपर्यंत थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 9 सप्टेंबरपासून महावितरणाकडून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र प्रतिसाद पाहता आता ते 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ठाणे पालिकेनं पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये डिसेंबरमध्ये संपूर्ण पालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित करण्यात आलेल्या आहेत, तर 411 मोटर पंप जप्त करण्यात आले. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयनं पुन्हा लोकप्रियता सिद्ध केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून एकूण 23 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे प्रमाण नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये 27.5% अधिक तसंच विक्रमी उच्चांकावर पोहोचले. 2024च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये 5G स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही स्वस्त 5G फोनला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. 93% जणांनी 10 ते 15 हजारांचे फोन घेतल्याचं आकडेवारीमधून समोर आले. 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढला आहे. डिसेंबर 2023 मध्ये विजेचा वापर 123.17 अब्ज युनिट होता, तर 2024 मध्ये विजेचा वापर 6% वाढल्यानं 130.40 अब्ज युनिट विजेचा वापर होतोय. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये राज्यात मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावल्यानं त्याचा फटका नोंदणी आणि मुद्रांक शुल्काला बसलाय. व्यवहार थंडावल्यानं डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी अवघा 39,766 कोटींचा महसूल तिजोरीमध्ये जमा झालाय. नागपूर महानगरपालिकेपाठोपाठ आता नागपूर जिल्हा परिषदेवर देखील प्रशासक राज येणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपणार आहे. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीनंतर दोन्ही गटानं दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 30 ते 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात मच्छर वाढले असून मुंबईकर विशेषतः झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्तीतील नागरिक त्रस्त झालेत. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागानं मच्छर नियंत्रणात आणण्यासाठी धूम्र फवारणीसह कीटकनाशक फवारणी प्रभावीपणे करण्यासाठी खासगी संस्थांमार्फत कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात देखील पुन्हा घट झाली आहे आणि त्यामुळे पहाटे दाट धुकं पडत असून गहू, मका, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास वेगानं पोहोचता यावं यासाठी आता कोस्टल रोडवर 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार आहेत. शिवाय अपघात टाळण्यासाठी 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील पार्किंगचा प्रश्न नवीन वर्षात सोडवला जाणार आहे. महापालिकेनं पार्किंग धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या कंपनीची येत्या आठवड्यात नियुक्ती करून वर्क ऑर्डर देण्यात येईल अशी माहिती शहर अभियंत्यांनी दिली आहे. जळगावच्या पाळधीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात झालेल्या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली होती आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत या संचारबंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. आता एक मोठी बातमी. भाजप नगरसेवक हेमंत चतुरे यांनी नुकताच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावर भाजप आमदार कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात बंडखोरी केल्यानं चतुरे यांची हकालपट्टी केली होती. आता कुठेच ही बातमी तर आपण पाहणारच आहोत. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी आपण पाहतोय. पाळधी गावामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण जळगावमध्ये
जो राडा झाला, जळगावच्या पाळधीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात राडा झाला आणि या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली होती आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे हे आदेश काढण्यात आलेले आहेत। पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त ठेवलाय आणि याच बाबतचा पाळधी गावातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। जळगावच्या पाळधी येथे 31 डिसेंबर रोजी 2 गटात झालेल्या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकाने आणि वाहने जाळण्यात आली होती। त्याच्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी जी आहे ती लागू केली होती। संचारबंदी आज सकाळी 6 वाजेपर्यंत होती। आपण आता पाळधी गावात आहेत, बघू शकतात की रस्त्यावर अद्यापही शुकशुकाट आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतोय। प्रशासनाने काल आपला निर्णय बदलवीत संचारबंदीमध्ये वाढ केली होती। त्यानुसार जी संचारबंदी आहे ती आज रात्री 8 वाजेपर्यंत कायम असणार आहे। तत्पूर्वी प्रशासन आज सकाळी 10 वाजेनंतर संचारबंदीमध्ये शिथिलता द्यायची किंवा नाही याबाबतचा निर्णय घेणार आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले असून आणि 7 आरोपींना अटक देखील केलेली आहे। दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत। काल पोलिसांनी CCTV फुटेज बघून अनेक आरोपींची नावं जी आहे ती निष्पन्न केलेली आहे। रात्री अनेक ठिकाणी पोलिसांनी धरपकड करण्याचा प्रयत्न देखील आरोपींचा केला। आता प्रशासन आज सकाळी संचारबंदी ही कायम ठेवते की शिथिलता देते हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भाजप नगरसेवक हेमंत चतुरे यांनी नुकताच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावर भाजप आमदार कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात बंडखोरी केल्यानं चतुरे यांची हकालपट्टी केली। आता कुठेच थारा नसल्यानं ते शिवसेनेमध्ये गेल्याचं कथोरे म्हटले। शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून मागील वर्षात अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली। दररोज सरासरी 39,000ऐवजी 22,000 वाहनांनी या सेतूचा वापर केला। पथकर माफीचा फटका या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला बसला असल्याची चर्चा आहे। नाताळच्या सुट्ट्यांमुळे भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांनी गजबजले। 6 दिवसात 97,000 पर्यटकांनी भेट दिली आणि त्यामुळे 35 लाखांचा महसूल पालिकेला प्राप्त झालाय। केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला 5% आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कात 20% वाढ केली होती आणि यामुळे आता आयात शुल्कात 25% वाढ झाली आहे। तर पाम तेलाच्या आयातीत 10% घट झाल्यानं त्याचा फटका खाद्यतेलाच्या किमतींना बसलाय। राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यात पहिलं आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं पुढाकार घेत हा अहवाल तयार केलाय। देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिस्फलरायझेशन युनिट बसवण्याची सक्ती यावर्षी अंमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण खात्यानं दिलेत। यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती आहे। लातूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये 55 मद्यपी चालक आढळून आले आहेत आणि त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर 461 जणांवर कारवाई केली असून 3,41,000चा दंड वसूल करण्यात आलाय। देशाच्या दृष्टीनं गेला वर्ष खरं तर 1901 पासूनचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय। देशाच्या सरासरी तापमानात गत वर्षात 0.65 अंश सेल्सिअसनं वाढ झालेली आहे तर किमान तापमान 0.90 अंशांनी वाढलेलं आहे। साई संस्थांना साई भक्तांना नववर्षाची भेट दिली आहे। सामान्य रांगेतील 2 साई भक्तांना आरतीसाठी समाधीजवळ सन्मानानं पुढे उभे राहण्याची संधी मिळणार आहे। रोजच मध्यान्ह आरती, धुपारती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय। नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 333 वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,800 चालकांकडून 89 लाखांवर दंड वसूल करण्यात आलाय। भायखळ्यातील वायू प्रदूषण पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत या विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील अशी स्पष्टोक्ती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। तसंच नियम न पाळणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत।
म्हाडाची 5,000 घरांची गृहनिर्माण योजना रखडली आहे. नाशिक महानगरपालिकेकडून 12 बिल्डर्सना FSI TDR मिळत नसल्यानं त्यांनी राखीव क्षेत्र म्हाडाकडे हस्तांतरित केलेलं नाहीये. परिणामी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरं देता येत नाहीयेत अशी खंत म्हाडानं व्यक्त केली आहे. अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात सिडकोनं मोहीम राबवली आहे. या अंतर्गत 2102 बांधकामांवर कारवाई करून 51 एकर जमीन सिडकोनं अतिक्रमण मुक्त केली आहे. मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे आणि या स्मशानभूमीची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळगावच्या बहाळ गावातील गिरणा काठालगत बोरखेडा रस्त्यावरील शेतात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे.